मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी योगदान द्यावं, पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज अशी चर्चा. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक, मंत्र्यांनी उदारपणे पक्षासाठी निधी द्यावा, पार्थ पवारांनी स्पष्ट केली. सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार निर्णय घेताय. संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. पार्थ पवार भुजबळांच्या राज्यसभेबाबत काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. राऊतांचा टोला. घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये भाजपच्या ईशान्य मुंबईचे जिल्हा महामंत्र्यांनी बकरा कुर्बानीची परवानगी मागितली. चंद्रकांत मालकर यांनी बकरा कुर्बानीची परवानगी मागितली. चंद्रकांत मालकर यांच्याकडून पक्षानं खुलासा मागितला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालकरांना पत्र लिहित रोषही व्यक्त केला. राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ. संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरचा दौरा. सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा यामध्ये समावेश. नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण. आरोपी निदा खानसह इतर आरोपींचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला. न्यायालयाकडून सुनावणीसाठी पुढील 12 जून नंतरची तारीख. 19 दिवसांपासून निदा खान ही कारागृहात. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातील कंचाई गावाच्या सरपंच सविता पावरा यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बहुमतानं मंजूर. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केल्याचा आणि विकास कामांमध्ये मनमानी केल्याचा आरोप. पुण्यातील चाकणमध्ये कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीत नेत्यांमध्ये खडाजंगी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं. शेतकरी नेते आणि राजकीय नेत्यांनी पक्षीय हेवेदावे उकरून काढत बैठकीमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली असं समोर. अहिल्यानगरमधल्या शिर्डीत डिझेल चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे आता वाहनधारकांना आर्थिक फटका बसतोय. जिल्ह्यामध्ये डिझेल चोरांच्या टोळ्या सक्रिय. डिझेल चोरांकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष असल्याची माहिती. वाशिममधील पेट्रोल पंपावर 23 लाखांच्या नकली नोटांमधून व्यवहार झाल्याचं समोर. या प्रकरणी 7 आरोपी ताब्यात. इंधन भरून पैसे देताना नकली नोटांचा वापर केल्याचं समोर. वर्ध्यातील तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका. केळीची झाडं रोपं उन्हामुळे करपली. केळीची रोपं झाडं कापली. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.